नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. तर आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. तरी आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास काही अडचण येत असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर चला जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला. बाई मी अशी न दिसते कशी न नत हाय माझ्या नाकात नत हाय माझ्या नाकात गणारा अंबाच्या धाकात मयूर रोहन बाई मी बाई मी माता चला तर भावांना व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बीट बुकमार्क इम्पोर्ट करून घेतलीच असेल तर ओपन करून घ्यायची आणि ओपन केली की तुम्हाला काही मी बीट दिले आहेत तर त्या ग्रुप दिले आहेत तर त्या ग्रुपला एडिट करायचे पहिल्यांदा आपल्याला. तर ग्रुपला कसे एडिट करायचे तर ते सांगतो. चला तर मग ग्रुप एडिट करून घेऊया. पहिल्या ग्रुपवर टॅप करून एडिट ग्रुप ऑप्शनवर जायचं. एडिट ग्रुप ऑप्शनवर गेलं की हा इंटरफेस येईल. मग प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जाऊन फोटो घ्यायचा. मग एक फोटो घ्यायचा, पूर्ण झूम आउट करून घ्यायचा आणि वर घ्यायचा थोडं आणि लॉंग प्रेस करून रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आणि फुल लेंथ वाढवून घ्यायची. त्याची शेवटपर्यंत लेंथ दिसली पाहिजे. तर थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा फोटो नीट. पहिला ग्रुप तर झाला तर दुसरा ग्रुप पण तसाच एडिट करून घेऊ. तर ग्रुपवर टच करायचे, एडिट ग्रुपवर जायचा. हा इंटरफेस आला की प्लस चिन्हावरून एक फोटो घ्यायचा. एक फोटो घेतला, लेंथ साईज थोडी बारीक करून खाली घ्यायचा. खाली घेऊन लेंथ वाढवून घ्यायचं आणि लॉंग प्रेस करून फोटोला खाली घ्यायचा आणि थोडा ॲडजस्ट करायचा. आपला दुसरा ग्रुप पण एडिट झाला. आता राहिलेले पुढचे ग्रुप एडिट करून घेऊया. चला तर भावांना आपले सर्व ग्रुप तर एडिट करून घेतले. आता पुढचे 4-5 बीट आहेत. त्या बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेऊया. तर चला फोटो ॲड, प्लस चिन्हावरून फोटो घेऊ आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा. उरलेला भाग कट करून घ्यायचा. पुढच्या बीटमध्ये पण तसाच फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो घ्यायचा, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचं. लेंथ वाढवून घ्यायची. तर तिथं दुसऱ्या फोटोच्या खाली एक रेक्टँगल दिलं आहे, त्या रेक्टँगलला वर घ्यायचं. तर 19.15 सेकंदापासून डबल एक फोटो घ्यायचा. तर आत्ता लेंथ वाढवून घ्यायची. उरलेल्या सर्व बीटमध्ये एक फोटो ॲड करून घेऊया. चला तर आपण सर्व फोटो तर ॲड करून घेतले. आता आपला व्हिडिओ 99% तर पूर्ण झाला. आता फक्त व्हिडिओला इफेक्ट लावायचे. तर ह्या प्रीसेटमधून बाहेर यायचं आणि शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. पहिला इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचं. फोटो टच करून इफेक्टमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायचा इफेक्ट. नंतर प्रीसेटमध्ये येऊन पहिला एक फोटो आहे मी दिलेला, त्या रेक्टँगल निळी
निळा रेक्टँगल आहे त्याच्या आधी एक फोटो आहे त्याला फक्त पहिला इफेक्ट फक्त त्यालाच पेस्ट करायचा, म्हणजे हे असा दिसून जाईल आपल्याला. नंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. नंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं की 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि प्रीसेट आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन हा इफेक्ट 2 नंबरच्या फोटोला पेस्ट करायचा. म्हणजे असा दिसायला आपल्याला. आता डबल एकदा सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आणि आता शेवटचे जेवढे फोटो राहिले तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. आता आपला व्हिडिओ तर कंप्लीट झाला आहे. तर त्याला एक्सपोर्ट कसं करायचं, तर वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे त्या चौकोनवर टॅप करायचं आणि खाली एक्सपोर्टचं आहे, एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.